नमस्कार मित्रांनो, आज तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुम्हाला एक अशी टेक्निक सांगणार आहे की ज्याचा वापर करून तुम्हाला तुमचं काम अगदी सोप्या पद्धतीने करता येणार आहे. म्हणजे तासाभरात जे काम करायचं आहे ते तुम्ही 5 मिनिटात काम करू शकणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक एक गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्हाला हा डेटा दिलेला आहे. या डेटामधून तुम्हाला काही याच्यामधून खाली जे हा टेबल दिला आहे त्याच्यामध्ये माहिती घ्यायची आहे. आता ती घेणार कशी, म्हणजे जे नेम आहे ते नेम तिथे खाली आले पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा तर डेटा नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जाऊन आपण बघणार आहोत की इथे काय काय ऑप्शन आहेत. डेटा व्हॅलिडेशन म्हणून ऑप्शन मिळतो, त्याच्यावरती क्लिक करा. तर डेटा व्हॅलिडेशन मध्ये परत एक ऑप्शन आहे डेटा व्हॅलिडेशन म्हणून, त्याच्यावरती क्लिक करूया आपण. क्लिक केल्यानंतर त्यामध्ये असा एक पॉपअप येतो. त्यामध्ये ह्या ऑप्शन मध्ये लिस्ट सिलेक्ट करायचे. लिस्ट सिलेक्ट केल्यानंतर इकडे आपल्याला लिस्ट सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येतो. तर नेम मधली जी पण लिस्ट आहे ती पूर्ण आपण सिलेक्ट केली आणि आता आपण ओके करणार. तर इथे फिल्टर आला एक, ह्या फिल्टरला क्लिक केलं तर ते सगळी नावं तुम्हाला इथे दिसतात. आता आपल्याला बाकी पुढचे सगळे डिटेल घ्यायचे आहेत, डिपार्टमेंट आणि सॅलरी. तर आता हे घेणार कसं, तर एक सोपा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. ठीक आहे, लक्ष देऊन बघा. तर इथे आपण ह्या वरचे जे आहेत टेबल त्याच्यामधनं डेटा घ्यायचा आहे. तर फॉर्म्युला टाकूया, इज इक्वल टू डी गेट, त्याच्यानंतर ब्रॅकेट घेऊया आणि ब्रॅकेटमध्ये हा पूर्ण टेबल सिलेक्ट करूया. डेटाबेस, हा डेटाबेस आपण इथे सिलेक्ट केला. कॉमा देऊया. आता फील्ड पाहिजे, तर फील्ड कोणती आहे आपली, डिपार्टमेंट सिलेक्ट करूया. त्यानंतर कॉमा देऊ. कॉमा देऊ तर क्रायटेरिया पाहिजे. आता क्रायटेरिया काय पाहिजे, तर इथे नेम जो येईल त्याचं डिपार्टमेंट पाहिजे, ते सिलेक्ट केलं आपण. ब्रॅकेट कंप्लीट करून एंटर करूया. आलं डिपार्टमेंट. आता त्याच्या समोर आपल्याला सॅलरी पण पाहिजे. तर आता ही सॅलरी घेणार कशी, तर सेम फॉर्म्युला आपण तिकडे कॉपी पेस्ट करू शकतो, पण त्याच्यामधले सेल चेंज होऊ शकतात. म्हणून आपल्याला अगोदर काय करायचंय की याच्यामध्ये वरती फॉर्म्युला बारमध्ये त्याला आपल्याला फ्रीज करून घ्यायचंय. तर पहिला डेटाबेस जो सिलेक्ट केला त्याला आपण फ्रीज करून घेऊया. F4 दाबून शॉर्टकट कीज. आणि दुसरा जे क्रायटेरिया सिलेक्ट केला त्याला आपण फ्रीज करून घेतला. दोन्हीला F4 प्रेस केला. हा आहे असा फॉर्म्युला ड्रॅग करून घेऊया. आली आपली व्हॅल्यू. आता सिंपल आपण इकडे नाव चेंज जर करून पाहिलं, या फिल्टरवर क्लिक करून नाव चेंज केलं की त्याचं तिथे डिपार्टमेंट आणि सॅलरी जी येते ती येते. आपण त्याला थोडंसं आता सेंटर करून घेऊ, म्हणजे आपल्याला दिसेल व्यवस्थित. होम टॅबमध्ये अलाइनमेंटमध्ये सेंटर ऑप्शन. ठीक आहे, आता चेंज करून पहा. ठीक आहे, बघा चेंज होते. जसं जसं नाव चेंज करू त्याप्रमाणे त्या नावाचं डिपार्टमेंट आणि सॅलरी आपल्याला तिथं दिसू लागते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.